हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या बोलण्यातील आपल्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करता करता वेगवेगळे काळ शिकणार आहोत. आणि हे काळ शिकत असतानाच त्या काळाचे स्ट्रक्चरसुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकणार आहात. म्हणजेच मी आपल्या रोजच्या बोलण्यातील वेगवेगळ्या काळातील मराठी वाक्ये घेतलेली आहेत आणि त्या मराठी वाक्यांचेच मग आपण इंग्रजी ट्रान्सलेशन करणार आहोत. म्हणजेच याचा अर्थ काय की ट्रान्सलेशन करता करताच तुम्ही इंग्रजीतील काळसुद्धा शिकणार आहात आणि त्या काळांचे स्ट्रक्चरसुद्धा शिकणार आहात. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स घेतलेला आहे. मला काल तुझा मेसेज मिळाला. हे आपलं रोजच्या बोलण्यातील वाक्य. आता सर्वात आधी हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? तर काल मिळाला म्हणजे अर्थातच या शब्दावरून आपल्याला कळते की हे वाक्य भूतकाळातलं आहे. मग आता भूतकाळामध्ये आपण साधा भूतकाळ आहे. मग साध्या भूतकाळामध्ये इंग्रजीमध्ये आता याचे आपण ट्रान्सलेशन करू. मग त्यासाठी काय पाहिजे? आपल्याला साध्या भूतकाळातील इंग्रजीतील त्याची रचना माहिती असणं आवश्यक आहे. मग आता आपण काय करू की साध्या भूतकाळातली इंग्रजीतील आधी रचना लिहू. तर सर्वात आधी साधा भूतकाळ, त्याला सिम्पल पास्ट टेन्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तर सर्वात आधी आपण काय घेत असतो? मग सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. मी इथे सब्जेक्ट लिहिलं आहे, कर्ता नाही. कारण का? तुम्हाला आता माहिती झालेलं असेल, माझे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेलं असेल तर की सब्जेक्ट म्हणजेच काय असतो तर कर्ता. त्यानंतर आपल्याला भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेत असतो. म्हणजेच V2 फॉर्म. व्ही हे कशासाठी आहे? क्रियापदासाठी. V2 म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप. आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट, त्यालाच आपण कर्म असं म्हणत असतो. इतकी साधी आणि सोपी रचना साध्या भूतकाळातली आहे. मग आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? तर कर्ता आहे मला. मराठी वाक्यांमध्ये किंवा इंग्रजी वाक्यांमध्ये शक्यतो कर्ता हा कुठे असतो? सुरुवातीलाच. क्रियापद मराठी वाक्यांमध्ये शेवटी असते, पण इंग्रजी वाक्यांमध्ये क्रियापद हे 2 नंबरला असते. हे लक्षात ठेवायचं. मग मलासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो आय. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद. मग आधी क्रियापद बघायचं. इथे दिलेलं आहे मिळाला, म्हणजेच मूळ क्रियापद मिळणे. मिळणे म्हणजेच गेट असं आपण इंग्रजीत म्हणतो. पण आपल्याला काय घ्यायचं आहे? त्याचं दुसरं रूप घ्यायचं आहे, म्हणजे भूतकाळी रूप घ्यायचं आहे. मग गेट याचं भूतकाळी रूप होते गॉट. गॉट म्हणजेच काय? मिळाला. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय गॉट. म्हणजेच काय? मला मिळाला. काय मिळाला? ऑब्जेक्ट काय आहे? कर्म काय आहे? तुझा मेसेज किंवा संदेश असं म्हणतो आपण मराठीमध्ये, पण इथे मेसेजच लिहिलेला आहे मी. तुझा मेसेज म्हणजेच आपण इथे काय घेऊ? तुझ्यासाठी युअर मेसेज. MESSAG मेसेज. आणि ऑब्जेक्ट नंतर जर वाक्यामध्ये काही शब्द राहिले असतील तर ते नंतर घ्यायचे असतात. इथे राहिलेला आहे काल, म्हणून आपण तो सर्वात शेवटी घेणार आहोत. कालसाठी आपण वापरतो येस्टरडे. बघा, अशा प्रकारे वाक्याचा काळ ओळखला मराठी वाक्याचा. मग त्या काळाची आपण आधी रचना लिहिली. त्या रचनेनुसार आपण इंग्रजीत त्याचं ट्रान्सलेशन केलं. किती सोपं आहे? अगदीच सोपं आहे. म्हणजेच तुम्ही पहिल्यांदा शिकलात साधा भूतकाळ. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. तुम्ही मला 10 रुपये कमी दिले आहेत. बघा, मार्केटमध्ये आपण गेलो एखाद्या वेळेस तर चुकून एखाद्या वेळेस आपल्याला पैसे कमी दिले जातात. शॉप जो कोणी विकणारा असेल तर आपण लगेच म्हणतो की तुम्ही मला 10 रुपये कमी दिले आहेत. मग आता सर्वात आधी हा काळ कोणता आहे? आहे म्हणजे हा वर्तमान काळ आहे. आणि कमी दिले आहेत म्हणजे पैसे देऊन तर झालेले आहेत, क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता आहे? तर पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. मग आता पूर्ण वर्तमान काळातली आपण आधी इंग्रजीतील त्याची रचना लिहिणार आहोत. मग आता बघा, पूर्ण वर्तमान काळामध्ये इथे सुद्धा सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच कर्ताच घेतला जातो. त्यानंतर पूर्ण काळामध्ये मग तो वर्तमान काळ आहे, म्हणून त्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापद हॅव किंवा हॅज वापरत असतो. आता मी असं का लिहिलं हॅव किंवा हॅज? कारण इथे कर्ता बदलला. आय असला तर हॅव येते, ही असलं तर हॅज येते. म्हणजे कर्त्यानुसार इथे हॅव किंवा हॅज तुम्हाला वापरावं लागत असते. त्यानंतर आपण घेणार आहोत क्रियापदाचे तिसरे रूप. बघा,
पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते हे लक्षात ठेवायचं. मग तो कोणताही असो, वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ पूर्ण, तर त्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूपच वापरले जाते हे लक्षात ठेवायचं. मग त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. म्हणजेच काय तर कर्म. इथे शॉर्टमध्ये मी लिहिलेलं आहे की ऑब्जेक्ट. मग आता इथे सब्जेक्ट करता कोणता आहे, तुम्ही. क्रिया करणारा तुम्ही. मग त्यासाठी आपण वापरत असतो यू. मग यू नंतर आपण काय वापरत असतो, हॅव. हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो, म्हणून आपण घेणार आहोत यू हॅव. त्यानंतर आता क्रियापदाचे तिसरे रूप. मग क्रियापद कोणतं आहे, दिले. दिले हे क्रियापद आहे, म्हणजेच मूळ क्रियापद देणे. त्यासाठी गिव हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो, त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे. मग गिव पहिलं रूप, गेव दुसरं रूप आणि गिव्हन हे तिसरं रूप. म्हणून आपण इथे घेणार आहोत गिव्हन. यू हॅव गिव्हन. तुम्ही दिले आहेत. काय दिले आहेत, कोणाला दिले आहेत, आधी ऑब्जेक्ट लिहायचं आहे आपल्याला. मला दिले आहेत. मग मलासाठी आपण वापरणार आहोत गिव. बघा, तुम्ही मला दिले आहेत. काय दिले आहेत, 10 रुपये कमी. म्हणून आपण इथे घेणार आहोत यू हॅव गिव्हन मी 10 रुपीज. बघा, 10 रुपीज. कमीसाठी आपण शब्द इंग्रजीत वापरतो लेस. बघा, यू हॅव गिव्हन मी 10 रुपीज लेस. तुम्ही मला 10 रुपये कमी दिले आहेत. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे इंग्रजीमध्ये. म्हणजे हा कोणता काळ शिकला आता तुम्ही, तर पूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, आपण पाणीपुरी खायची का. बघा, रस्त्याने जाताना आपण दिसला आपल्याला तर आपण लगेच म्हणतो की आपण पाणीपुरी खायची का. मग आता हा काळ कोणता आहे, खायची का, म्हणजे अजून तुम्ही खाणार आहात. म्हणजेच हा जो काळ आहे तो भविष्यकाळ आहे. भविष्यकाळ आहे आणि प्रश्नार्थक वाक्य आहे भविष्यकाळातलं. मग आता प्रश्नार्थक वाक्य जेव्हा आपण तयार करतो, म्हणजेच काय तर साध्या भविष्यकाळातील हे प्रश्नार्थक वाक्य आहे किंवा प्रश्न आहे. मग आता त्यासाठी त्याची रचना कशी असणार आहे ते बघू आपण. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचा असतो शॉल हे सहाय्यकारी क्रियापद. कारण याचं उत्तर कसं येणार आहे, आपण पाणीपुरी खायची का, समोरचा काय म्हणेल हो खाऊया किंवा नाही नाही खायची. मग आता अशा प्रकारचे जेव्हा हो नाही स्वरूपाचे प्रश्न असतात तेव्हा काय करायचं असतं की तुम्हाला त्या काळातील तो जो कोणता काळ असेल त्या काळातील सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला वापरायचं असते. म्हणूनच आपण इथे सुरुवात कशाने केलेली आहे प्रश्नाची, तर शॉलने. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो B1 फॉर्म. म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. आणि सर्वात शेवटी मग काय द्यायचं तुम्ही, क्वेश्चन मार्क. बघा, आपण पाणीपुरी खायची का हा साधा भविष्यकाळातील हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे आणि त्याची रचना मग इंग्रजीमध्ये अशा प्रकारे येणार आहे. मग आता या रचनेनुसारच तुम्ही हे वाक्य बनवायचं, म्हणजे ते अगदी बरोबरच येणार आहे. मग सुरुवातीला तर आपण सहाय्यकारी क्रियापद इथे घेऊ शॉल. त्यानंतर कर्ता कोणता आहे, आपण. आपण म्हणजेच वी. म्हणून आपण इथे काय घेऊ, वी. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे खायची, म्हणजेच मूळ क्रियापद खाणे असं आहे. मग खाण्यासाठी आपण ईट हा शब्द वापरतो. मग आपल्याला काय घ्यायचं आहे इथे, त्याचं पहिलं रूप म्हणजे जे मूळ रूप आहे तेच आपल्याला घ्यायचे आहे. म्हणून आपण इथे ईट घेऊ, शॉल वी ईट. त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे, काय खायची का, पाणीपुरी खायची. पाणीपुरी हे कर्म आहे, म्हणून आपण इथे काय घ्यायचं, पाणीपुरीच लिहू आपण इथे, पाणीपुरी. बघा, अशा प्रकारे हा प्रश्न तयार झाला, शॉल वी ईट पाणीपुरी. बघा, म्हणजे तुम्ही हा कोणता काळ शिकला इथे आता, साधा भविष्यकाळातील येस नो टाईप क्वेश्चन, म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेंटेन्स काय आहे, त्याने कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्याच्या बाबतीत आपण असं म्हणतो, त्याला जास्त जर तो आजारी असेल किंवा त्याला काही झालं असेल तर आपण काय म्हणतो की त्याने अजूनपर्यंत कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. म्हणजेच सल्ला घेतला नाही म्हणजेच हा भूतकाळ झाला. म्हणजेच हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, तर भूतकाळातलं आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे आहे घेतला नाही, म्हणजे त्याने घेतलेला नाही आहे, तर तुम्हाला वेगळा काळ वाटेल, पण तसं नाही आहे. याच्यावरचा जो व्हिडिओ आहे की साधा भूतकाळ केव्हा वापरायचा आणि पूर्ण भूतकाळ केव्हा वापरायचा, यावरचा व्हिडिओसुद्धा मी
घेऊन येणार आहे, तेव्हा तो सुद्धा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता इथे आहे हा साधा भूतकाळ. मग आता साधा भूतकाळ तर आहे, पण इथे नाही हा शब्द आलेला आहे, म्हणजेच याचा अर्थ हे जे वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य आहे. आता नकारार्थी वाक्य तयार करताना साध्या भूतकाळामध्ये मग रचना कशी असते ते आता आपण सुरुवातीला बघूया. सर्वात आधी तर घेत असतो आपण सब्जेक्ट. त्यानंतर नकार आहे म्हणजे आपण नॉटचा उपयोग करतो, पण नॉटचा उपयोग आपण लगेच करतो का? कर्त्यानंतर तर नाही. त्यासाठी आपण त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद वापरतो. मग भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण काय वापरतो? भूतकाळामध्ये डीड वापरतो. म्हणून इथे डीड येणार आहे आणि त्यानंतर मग नॉट घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतरच, मग काळ कोणताही असो, नकारार्थी वाक्यामध्ये त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतरच नॉट वापरायचं. आता इथे भूतकाळ आहे म्हणून आपण डीड वापरलेलं आहे, आणि डीड वापरलं म्हणून भूतकाळ असला तरी आपण इथे क्रियापदाचं पहिलं रूपच वापरणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वात शेवटी आपण काय घेणार आहोत? ऑब्जेक्ट, अर्थातच कर्म. मग आता सब्जेक्ट आहे त्यानेसाठी आपण शब्द वापरतो इंग्रजीमध्ये ही. मग हे डिड नॉटच येणार आहे, किंवा तुम्ही याचं संक्षिप्त रूप सुद्धा वापरू शकता, ही डिडंट. इथे ही डिड नॉट. मग आता क्रियापद बघायचं. सल्ला घेतला किंवा सल्ला घेणे हे मूळ क्रियापद. मग सल्ला घेणे यासाठी आपण डॉक्टरांच्या संदर्भात इथे हे वाक्य आहे म्हणून आपण कन्सल्ट हा शब्द वापरणार आहोत. कन्सल्ट. ही डिड नॉट कन्सल्ट. त्याने सल्ला घेतला नाही. कोणाचा? कोणत्याही डॉक्टरांचा. म्हणजे कोणत्याही म्हणजेच एनी डॉक्टर. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेले आहे. ही डिड नॉट कन्सल्ट एनी डॉक्टर. त्याने कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. म्हणजेच हे भूतकाळातलं निगेटिव्ह नकारार्थी वाक्य कसं बनवायचं ते तुम्ही इथे शिकला. आता नेक्स्ट बघा. माझे घर बस स्टँडजवळ आहे. बघा अशा प्रकारचं एखाद्याला ॲड्रेस सांगताना सुद्धा आपण सांगत असतो की माझे घर बस स्टँडजवळ आहे, माझे घर बँकेजवळ आहे, किंवा माझे घर रेल्वे स्टेशनजवळ आहे. अशा प्रकारचे वाक्यसुद्धा आपल्या बोलण्यात एखाद्याला ॲड्रेस सांगताना बऱ्याच वेळेला येत असतं. मग आता इथे दिलं आहे की माझे घर बस स्टँडजवळ आहे. मग आता इथे तुम्हाला दिसेल की या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची ॲक्शन ही झालेली नाही आहे. ॲक्शन झालेली आहे का? नाही. हे साधं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आहे आणि ते सुद्धा वर्तमान काळातलं स्टेटमेंट आहे. साधं वाक्य आहे. इथे कोणत्याही काळाचं नाही आहे. म्हणजेच इथे आपण फक्त आहेसाठी वर्तमान काळातलं एम इज आर यापैकी योग्य ते क्रियापद वापरणार आहोत. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आता आपण बघूया. तर सर्वात आधी तर नेहमीप्रमाणे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेणार आहोत, आणि इथे वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणून वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद एम किंवा इज किंवा आर, म्हणजेच कर्त्यानुसार तुम्हाला यापैकी योग्य ते क्रियापद वापरायचं असते. आणि शेवटी सर्वात घ्यायचं असते तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे या वाक्याचं. मग आता इथे सब्जेक्ट आहे माझे, म्हणजेच त्यासाठी माझा, माझी, माझे, त्यासाठी आपण वापरतो माय हा शब्द इंग्रजीमध्ये. त्यानंतर आता इथे फक्त माझे हा सब्जेक्ट येईल का? नाही. तर माझे घर हा पूर्ण सब्जेक्ट येणार आहे. म्हणून आपण इथे घेणार आहोत माय हाऊस, म्हणजे माझे घर. हा जो कर्ता आहे माय हाऊस हा एकवचनी कर्ता आहे म्हणून आपण त्याच्यानंतर वापरणार आहोत इज. माय हाऊस इज. माझे घर आहे कुठे? बस स्टँड जवळ. म्हणून जवळसाठी आपण आधी नियर हा शब्द वापरणार आहोत. माय हाऊस इज नियर द बस स्टँड, किंवा बस स्टॉप असं म्हटलं तरी चालेल. बस स्टँड. बघा अशा प्रकारे हे वाक्य तयार झालेलं आहे. माय हाऊस इज नियर द बस स्टँड. आता हे वाक्य हे कोणत्याही टेन्समधलं नाही, तर प्रेझेंट कॅटेगरीमधलं हे एक साधं सेंटेन्स आहे. अशा या प्रकारच्या वाक्यांवर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की त्यात कोणताही टेन्स नसतो, पण ते त्या टेन्सच्या कॅटेगरीतले वाक्य असतात. जसं की त्यामध्ये मग त्या काळातली एम, वर्तमान काळातला एम इज आर, भूतकाळ असला तर वाज वेर, अशा प्रकारचे तिथे हेल्पिंग वर्बचे वापरले जातात. तशाच प्रकारचं हे सेंटेन्स आहे. आता नेक्स्ट बघा. मी तुला कुठेतरी पाहिले आहे. बघा आता हे जे सेंटेन्स आहे हे सुद्धा सोपं आहे अगदी. तुम्ही आधी काय करायचं आहे, हे जे सेंटेन्स आहे मराठी वाक्य त्याचा काळ ओळखायचा आहे. त्या काळानुसार तुम्ही रफ लिहू शकता त्याची रचना, आणि त्या काळानुसार मग तुम्ही या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचे आहे. आणि ट्रान्सलेशन तुम्ही कुठे लिहायचे आहे? कमेंट बॉक्समध्ये. आणि त्या कमेंट बॉक्समध्ये अर्थातच मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण किती प्रकारचे काळ शिकलो, तर सर्वात आधी तर साधा भूतकाळ, त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ, नंतर निगेटिव्ह वाक्य शिकलो साध्या भूतकाळातलं, नंतर प्रेझेंट कॅटेगरीमधलं एक सिंपल सेंटेन्स शिकलो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे काळ या रोजच्या बोलण्यातल्या मराठी वाक्यांमधून आपण शिकलो. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, त्याला शेअरसुद्धा करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.